काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या जयंतीचं औचित्य साधून खेडगाव येथील सावली सोसायटी या अनाथ आश्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले गेलेत. काकांच्या आठवणींना उजाळा देत आश्रमातील मुलांसाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. या स्तुत्य उपक्रमासाठी नगरसेवक सुनीता महेंद्र कांबळे आणि नगरसेविका वर्षा सुजित काकडे यांनी विशेष पुढाकार घेतला. अरुणकाका जगताप यांनी आयुष्यभर गोरगरीब, अनाथ आणि वंचित घटकांसाठी काम केलं. तोच वारसा पुढे नेण्याच्या उद्देशानं आश्रमातील मुलांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू दिल्या गेल्यात. अरुणकाकांचं व्यक्तिमत्व हे सर्वांना सोबत घेऊन चालणारं होतं. अनाथ मुलांबद्दल त्यांना नेहमीच जिव्हाळा होता. आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं केक कापून किंवा उत्सव साजरा करण्यापेक्षा या मुलांच्या गरजा पूर्ण करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं नगरसेविका सुनीता कांबळे आणि वर्षा काकडे यांनी म्हटलंय. त्यांनी काकांच्या कार्याचा गौरव करत भविष्यातही अशा सामाजिक संस्थांना पाठिंबा देण्याचा मानस व्यक्त केलाय. अरुणकाका जगताप यांचे वाढदिवसानिमित्त आम्ही सावली परिवारात थोडंसं अन्नधान्याची मदत केली आहे. काकांना विशेष आवड होती अन्नदान करण्याची. स्वच्छताप्रिय असल्यामुळे काकांना स्वच्छताप्रिय, अन्नदान करणं ह्या सगळ्या गोष्टी काकांच्या प्रिय होत्या. म्हणून त्यानिमित्त आम्ही आज सावली परिवारात थोडं अन्नदान करण्याची मदत केली आणि काकांना आदरांजली. अरुणकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले. आज सावली परिवार या ठिकाणी जो समाजामध्ये एक प्रेरणादायी असं एक आपण कर्तृत्व किंवा आपण जे काम म्हणतो किंवा समाजाला एक काम दाखवून किंवा एक दिशा देण्याचं काम या ठिकाणी सावली परिवाराकडून होत असते. आणि या ठिकाणी जगताप परिवारांनी नेहमी या परिवाराला, सावली परिवाराला कायम मोठमोठ्या स्वरूपात किंवा कोणतंही काम असेल तर ते काम करण्याची त्या काकांनी त्यावेळी शब्द दिला आणि ते काम पूर्ण केलेलं आहे. तरी या निमित्ताने मी या ठिकाणी एवढंच बोलतो की आपण सर्वांनी आपलं भविष्य उज्ज्वल करावं आणि सावली परिवार या ठिकाणी त्यांचं जे उद्दिष्ट असेल ते पूर्ण करण्यासाठी त्यांना माझ्याकडून या ठिकाणी शुभेच्छा देतो. सन्माननीय आमदार अरुणकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त आज भूषणनगर या ठिकाणी सावली परिवाराला आपण काही धान्य हे भेट स्वरूपात या ठिकाणी दिले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष सूरज कोतकर, त्याचप्रमाणे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगरसेविका वर्षाताई काकडे आणि त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले महेंद्रजी कांबळे आणि सावली परिवाराचा सर्व स्टाफ, उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र, आपण नेहमीच पाहायचो की काका हे नेहमी कुठलं ना कुठलं दान करायचे. त्याच्यामध्ये त्यांना नेहमी आनंद वाटायचा आणि अन्नदान असं मोठ्या मोठ्या पाणपोई त्या करायचे आणि समाजाला त्याचा काहीतरी उपयोग व्हावा या उद्देशाने ते नेहमीच कुठला ना कुठला उपक्रम हा राबवित असायचे. आणि समाजसेवा असेल, शिक्षणाबद्दलची तळमळ असेल किंवा गोरगरिबांना मदत करणं असेल, हे त्यांचे प्रेरणादायी आदर्श आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी घेऊयात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदर्श समाजापुढे ठेवून आपण हे छोटंसं उपक्रम या ठिकाणी राबवलं आहे. सकाळी पण आम्ही शाळेमध्ये काही शालेय साहित्याचं वाटप केलं आणि त्यांनी सांगितलेलं जे काम होतं किंवा मार्गदर्शन होतं, तो मार्गदर्शन आपण डोळ्यासमोर ठेवून इथून पुढच्या काळातही हे अशा उपक्रमामध्ये आपण नेहमी सहभागी होणार आहे आणि नेहमीच करत राहणार आहे. हीच खरी श्रद्धांजली ही काकांना असेल असं मी म्हणते. आणि त्यानिमित्ताने इथल्या सगळ्या मुलांना
सगळ्या स्टाफला सगळ्यांना सांगते की चांगला अभ्यास करा आणि आपलं काही भविष्य असेल ते चांगलं उज्ज्वल घडवा. या निमित्ताने एवढंच बोलते. यावेळी आश्रमातील मुलं आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. वस्तूंचं वाटप झाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सर्वांनीच समाधान व्यक्त केलं. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सूरज कोतकर, सावली सोसायटी शिक्षक पदाधिकारी, संस्थाचालक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.